पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार काचे पितांबर तुळशी हार काचे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे कंटिक तुम्हाने विराजित तुळशी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार काचे पितांबर तुळशी हार काचे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तो कामन माझे हेची सर्व सुख तो कामन माझे हेची सर्व सुख तुका माय माझे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख कामन माझे हेची सर्व सुख तू कामन माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार काचे पितांबर तुळशी हार काचे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर काचे पितांबर काचे पितांबर बारकुमाई जय जय बारकुमाई जय जठोबार कुमार कुमाई जठोबार कुमाई
पार घुमाए पार कुमार पार घुमाए पार कुमार पार घुमाए जय जय पार जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा हरी बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरी बहुत सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरी सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी तोरणे करती कथा गाती गाणी करती कथा गाती गाणी करती कथा गाती गाणी गुणी
करीती कथा गाते गाणे करीती कथा गाते गाणे करीती कथा गाते गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी तुका म्हणले छंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय ढोपार कुमार गोकुळच्या सुखा गोकुळेच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळेच्या सुखा गोकुळीच्या 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 सुखा
सुखा गोकुळेच्या सुखा गोकुळेच्या सुखा गोकुळेच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळेच्या सुखा गोकुळेच्या गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या अंत पार नाही लेखा अंत पार अंत पार अंत पार अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी 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 अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी 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 आनंदल्या नर नारी नर नारी नर नारी नर नारी आनंदल्या
आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी नर आनंदलो नर नारी आनंदल्या नर नारी नर नारी नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी नर नारी आनंदल्या आनंदल्या नर नारी 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 आनंदल्या विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तकमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तार दुसरे संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण
संताची प्रथम मन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची संताची अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजते च स्फुर्दिप्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा त्वय्यमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जरा जरी करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी 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 अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा जो जेथे जन्मला तो गुणातीत एका ज्यांचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा नवे फूल अश्वत्थ वृक्षासी आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्दात सायुज्यनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्रमाथा जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येथे जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्रमाथा ज्यांचे केलिया स्मरण तो होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अद्यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह जिजवणारे
वितराग संपन्न पंचम वेद निर्माते अक्षर ब्रह्म अव्यक्त ज्ञान तत्परता सामर्थ्यता संत वैराग्य भूषम ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योगियांची माऊली कैवल्य समाजच चक्रवर्ती कैवल्य समाजच चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव यांना सुद्धा प्रिय असणारे संत मान्य संत देवमान्य संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेस निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगामध्ये महाराज गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात. गोकुळामध्ये सुख कसं झालं? गोकुळीच्या सुख अंत पार नाही लेखा. गोकुळामध्ये सुख, गोकुळाच्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. गोकुळीच्या सुख अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. कशामुळे सुख झालं? बाळकृष्णाचं नंदा घरी आगमन झालं. त्यामुळे काय झालं? नरनारी आनंदल्या. आणि काय केलं? गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुड्या उभारल्या, तोरणे उभारली आणि काय करायला लागली? गाणे गायला लागली. विठ्ठल विठाला 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 विठाला. जे जे भगवान परमात्म्याला बघायला यायचं त्यांचं जे मन आहे ते स्वतःकडे न राहता ते भगवंतमय भगवानमय स्वरूपी होऊन जायचं. विठ्ठल विठाला 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 विठाला. आजचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन. रोजच्या कीर्तनाच्या म्हणजे रात्रीच्या कीर्तनाच्या वेळेला महाराज कोणत्याही विषयावर बोलू शकतात. पण आजच्या कीर्तनाच्या दिवशी महाराज कोणत्या विषयांवर बोलावं लागतं? चरित्र उच्चारावे देवे केले गोकुळी देवे केले गोकुळी देवे केले गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी केले देव गोकुळी केले देव गोकुळी. चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी देवे केले गोकुळी देवे केले गोकुळी. चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं ते चरित्र उच्चारायचे. त्याच्या चरित्राचा आचार करायचा नाही. चरित्र आचरणीय कोणाचं आहे? आचरणीय चरित्र जे आहे ते कोणाचे? श्रीराम प्रभूंचं असणारं जे चरित्र आहे ते आचरण्यासाठी योग्य आहे. भगवान कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा, आचार करायचा नाही. कारण की आचार करायचा असेल तर भगवान श्रीरामांच्या चरित्राचा करायचा. कारण की मर्यादा पुरुषोत्तम जे आहे ते कोण आहेत? श्रीराम प्रभू आहेत. विठ्ठल एक वचनी एक बाणी एक पत्नी. आपल्याला इथं एक पत्नी असल्यास एकीनंच आपल्या एवढ्या फुसुड्या उडवलेल्या आहेत, दुसरी आल्यास तर मडच न्यायचं काम हे कडे महाराज. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाला किती बायका होत्या? 16,108 असणाऱ्या बायका होत्या. आणि आपल्याला एकच राहावे ना, म्हणून माणसाने कसं राहायला पाहिजे? मर्यादा पुरुषोत्तम राहायला पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्णांचं चरित्र हे उच्चारण्यासाठी ठीक आहे, हे आचरण्यासाठी ठीक नाहीये. मग आता मोठ्या माणसाची बरोबरी करायची तर ही सगळ्याच बाजूंनी बरोबरी करता आली पाहिजे. एकाच गोष्टीवर जर मोठ्या माणसाची बरोबरी केली तर ते ठीक आहे का? त्याचा परिणाम हा वेगळा होतो. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे. आजची सेवा ही काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. सेवेला उपस्थित गायनाचार्य आपले किसनप्पा
राजेभाऊ महाराज कंसे, राजेभाऊ महाराज कराड, इकडे आपले दयानंद महाराज कराड, राजेभाऊ महाराज कंसे, सॉरी अंकुश महाराज दराडे आणि नारायण महाराज कराड. तुम्ही कोण? नारायण सोनवणे. आपले आदिनाथ महाराज सोनवणे हे सगळेजण माझ्या कीर्तनास उपस्थित राहिले. यांच्या चरण वृंदांवर प्रणाम. मधुकर महाराज सोनवणे, हा मधुकर महाराज सोनवणे यांच्या सुद्धा चरण वृंदांवर प्रणाम. अंकुशराव दराडे. हा. आपले यूट्यूब चॅनल वाले काका मनोज अंकल यांच्या सुद्धा चरणवंदनावर प्रणाम. एवढे फोन केले नंतर पुन्हा मग महाराज म्हणले येतो म्हणले, मग आता काका आलेले आहेत त्यांच्या सुद्धा चरणवंदनावर प्रणाम. आपले पकवाजाची अत्यंत सुंदर अशी साथ, एकदा पकवाजवाल्या काकांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. आवाज एकदा जरा मोठ्यानी. साऊंड सिस्टीम वाल्यासाठी एकदा. हा आपले साऊंड सिस्टीम वाले काका राहिले, लाड साऊंड सिस्टीम यांच्यासाठी सुद्धा एकदा मोठ्याने टाळ्या झाल्या पाहिजे. महाराज 7 दिवस एवढी भारी साऊंड सिस्टीम, एवढं विचारताच सोय नाही यांच्यासाठी. बघा मी 7 दिवसामध्ये कुखानं तयार केलं, म्हणून दाखवू का? हो का नाही? पब्लिक डिमांड असल्यास म्हणून दाखवते बघा. हो का नाही? एकदा मोठ्याने म्हणा, मला ऐकायला कमी येते. वयाच्या मानाने थोडा त्रास आहे हो, जरा मोठा आवाज. यंदा केली बारशी, पैठण केलं गेल्या वर्षी. थोडं अंतर. यंदा केली बारशी, पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात भेटली नाथ महाराजांची कावड, पंढरपूरला जायची झाली आवड. पंढरपुरात भेटला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, म्हणू लागला वाकरीचा वडा. वाकरीच्या वडाला ज्ञानबाचा तुरा, ज्ञानबाच्या घोड्याला मोत्याचा तुरा. मग गेलो गोपाळपुरात बघितला जनाबाईचा खेळ. आळंदीला जायला झाली वेळ. आळंदीत साधू संत खास आप्पा म्हणाले महादेवाला जावा. महादेवाची शोभा, तुमच्या साऊंड सिस्टीम माग पांडुरंग उभा. वा 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 वा. विठ्ठल अत्यंत अप्रतिम असणारी साऊंड सिस्टीम आहे. आणि 7 दिवस एवढी भारी साथ करणारे आपले राजेभाऊ महाराज कंसे यांचे सुद्धा आभार असणारे आहेत. आणि आपल्या सप्ताहाचे आयोजक कमलबाई पंडितराव मुंडे, सचिन पंडितराव मुंडे व वर्षा सचिन मुंडे, नाना उर्फ अश्रुबा पंडितराव मुंडे व स्वाती अश्रुबा मुंडे यांनी मला काल्याची सेवा, यांच्या मुलीला म्हणजे यांच्या परिवारातलीच मी आहे, यांनी मला काल्याच्या कीर्तनाची सेवा दिली. हे पहिलंच माझं काल्याचं कीर्तन असणार आहे बघा. मला काल्याच्या कीर्तनात थोड्या चुका झाल्यास तुम्ही माफ करून घेताल ही मी आशा करते. यांनी मला माझ्यावर विश्वास ठेवून, माझ्यावरती श्रद्धा ठेवून त्यांनी मला काल्याच्या कीर्तनाची सेवा दिली. आणि 7 दिवस असणारं भागवत झालं. गावातील संपूर्ण मंडळीने एवढी छान साथ दिली, एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवून घ्या. विठ्ठल काल्याचं कीर्तन म्हणजे कसं? समारोपाचं कीर्तन. समारोपाचं कीर्तन म्हणजे काय? जसं मंदिराच्या सर्व बाजूंचं जे वर्णन असतं ते वेगळं असतं. मंदिराच्या सर्व बाजूंचं वर्णन वेगळं असतं. त्याचप्रमाणे काल्याच्या कीर्तनाचं, त्याचप्रमाणे कळशाला जे वेगळं स्थान असतं ते स्थान सप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनाला स्थान दिलेलं आहे. बरोबर का? जसं नदीचं वाहन कुठपर्यंत असतं माऊली? नदीचं वाहन नदी ओढाला मिळेपर्यंत असतं, हो का? तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय हो, अवघ्या झाल्यावर मी एकमय.
सागराशी गेला मागे नाही आला परतोनी मागे नाही तुका म्हणे गंगा सागर संगमी. आता जे जे म्हणतात नदी ओढ्याला जाऊन मिळते हे सगळ्यांसाठी एकदा टाळा होऊ द्या. कारण की जे जे हो म्हणले त्यांनी जेवण केल्याशिवाय जायचं नाही. आता तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. एकमय. आता जेव्हा नदीचं वाहन कुठपर्यंत असतं, नदी समुद्राला मिळेपर्यंत असतं. त्याचप्रमाणे जे सप्ताह असतो त्या सप्ताहाचा शेवट जो असतो तो काल्याच्या कीर्तनाशिवाय होत नाही. आता लग्न असतं, लग्नामध्ये साडे भरल्याशिवाय सोडतात का लग्न? काय नाही काकू सोडतात का? नाही ना. त्याचप्रमाणे सप्ताहाचा शेवट काल्याच्या कीर्तनाशिवाय कधीच होत नाही. आता काल्याच्या कीर्तनामध्ये काय करतात? चरित्र ते उच्चारावे देवे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णांनी जे चरित्र गोकुळामध्ये केलेलं आहे, जे चरित्र गोकुळामध्ये केलं त्याचा उच्चार करायचा, आचार करायच्या वाटेला सुद्धा जायचं नाही. कारण की भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जे आहे ते आचरण्यासारखं कसलंच नाही. आपल्यासारख्याला तर ते आचरता येणार नाही. मग आचरायचं कोणाचं चरित्र? एका जनार्दनी ऐकता चोरी कर्म, एका जनार्दनी ऐकता चोरी कर्म, कर्म आणि धर्म पावती विश्राम, कर्म आणि धर्म पावती विश्राम. एका जनार्दनी ऐकताची एका जनार्दनी ऐकताची कर्म आणि धर्म पावती विश्राम, कर्म आणि पावती विश्राम, पावती विश्राम. आचरण्यासाठी योग्य चरित्र जे आहे ते श्रीरामांचं चरित्र आहे. भगवान श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम असणारे ते श्रीराम आहेत. मर्यादेचं कधी उल्लंघन त्यांनी नाही केलं. मग श्रीकृष्णाला 16,108 असणाऱ्या बायका होत्या. भगवान श्रीरामांना किती होत्या? एकच बायको होती. मग आपल्यासारख्याने काय श्रीकृष्णासारख्या 16,108 बायका करायच्या का महाराज? हो का नाही? अहो बोलत चला. ओ मला करमत नाही. बोलत चला. इथं जेवढे लोक येऊन बसलेले आहेत का सगळ्यांचे जे चेहरे आहेत का आत्ताच्या आत्ता जेलमधून सोडून बसल्यासारखे दिसायलेत. म्हणजे कसं कोणीच बोलणं, हसं बी नाही रडं बी नाही. थोडंसं म्हणजे कसं बोलायचं असते बरं. आणि आपलं कीर्तन आहे हे काय सभा मंडप म्हणून बोलत चला माणसाने. आणि थोडंसं मला ऐकायचा प्रॉब्लेम आहे. महाराजांना माहिती. महाराज मला ऐकू येते का? नाही. वयाच्या मानाने थोडं ऐकायला कमी येते महाराज मला. त्याच्यामुळं थोडं बोलत चला. ओके. विठ्ठल विठाला विठाला विठाला. आता काय भगवान श्रीकृष्णासारख्या 16,108 बायका करायच्या नाही. मग भगवान श्रीरामांसारखं एक पत्नी एक बाणी एक असं असणारं भगवान रामांसारखं मर्यादा पुरुषोत्तम असणारं माणसाने राहिलं पाहिजे. मग आता श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा, आचार करायचा नाही. विठ्ठल आता गोकुळ या शब्दातलं कुळ बाहेर काढा, गो शब्द घ्या. गो जो शब्द आहे तो एकदम असणारा महत्वाचा शब्द आहे. गोकुळ असणारं काय आहे? गाव आहे. गोकुळामध्ये गायींना चरायला कोणता पर्वत आहे? गोवर्धन असणारा पर्वत आहे. आता त्यापासून गायींपासून निर्माण झालेलं काय? गोरस, गोमूत्र. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कृष्णाच्या सख्या कोण आहेत? गोपिका. आणि
सखे कोण आहेत महाराज? गोपाळ. गोपाळ. त्याच्यातील गो असणारे एकदम महत्वाचं आहे. विठ्ठल आला विठाला विठाला. गोकुळामध्ये एवढं सुख झालं त्या सुखाची गणना करता येत नाही. मग आता सुखा झाला याचा परिणाम काय झाला? जे कोणी भगवान परमात्म्याला पाहिला यायचं, जे कोणी भगवान परमात्म्याला पाहिला जायचं, त्यांचं जे मन आहे ते स्वतःकडे न राहता ते भगवान परमात्म्याकडे अर्पण होऊन जायचं. विठ्ठल आता म्हणतात की गोकुळातल्या लोकांना 3 प्रकारचं सुख झालं. अलौकिक सुख, अधिभौतिक सुख आणि अधिदैविक सुख असणारं झालं. आता या सुखाचे परिणाम काय झाले? गोपिका परिसरामध्ये जनाचा विसर पडला, लोकांचा विसर पडला, जनांचा विसर पडला. तहान भूक असणारी हरपून गेली. भगवान परमात्म्याचं नाव घेणं याच्यासाठी श्रेष्ठ आहे. भगवान परमात्म्याचं नाम कसं घ्यायचं बरं? भगवान परमात्म्याचं नाम हे सर्वात श्रेष्ठ असणारं नाम आहे. आता आपण 7 दिवस कोणती कथा श्रवण केली? 5 दिवस बोलत चला. ओ आवाज येई नाही मला. बोलत चला. 5 दिवस कोणती कथा श्रवण केली? भागवत कथेचा परिणाम काय होतो? आता 7 दिवस एवढे मन लावून कथा ऐकली तुम्ही सुमनताई, सांगा परिणाम काय होतो? श्रीमद भागवती वार्ता मुक्ती दाने नगरजती. भगवंताचं नाम सुद्धा घेतलं तर मुक्ती जी आहे ती आपोआप जवळ येते. मग एकदा सर्वांनी हात वर करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे. टाळी 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 वाजवा टाळी. हात वर. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हात वर करा. नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण. एकदा सर्वांनी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. नुसत्या टाळ्या. बोला महाराज. हात वर करा एकदा सगळ्यांनी. हात वर. शेजाऱ्याची शपथ आहे. हात वर. शेजारी मरेल चालेल का? हात वर करा. हात वर. हात दिसलाच मला. हात वर. श्री कृष्ण गोविंद हरे हरी, हे नाथ नारायण वासुदेव. बोला. बोला. ऐकायला कमी येते मला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हातवारी. शूटिंग चालू आहे. हातवारी हे घ्या. नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हात वर.
वचनी हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. आवाज इकडून आवाजही नाही. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा. आता भगवंताचं नाम घेतल्याने काय होतं? म्हणून भगवंताचं नाम घेतल्याने काय होतं महाराज? भगवंताचं नाम घेतल्याने जी आनंद मिळतो तो आनंद आता जगामध्ये कुठेच भेटत नाही. विठ्ठल विठाला विठाला विठाला. गोकुळातल्या लोकांना एवढं सुख झालं, एवढं सुख झालं, एवढं सुख झालं. मग त्या सुखाचा परिणाम काय झाला? सगळे जे नरनारी आहेत, जे सगळे गोकुळातले जे नरनारी आहेत, हे सगळे जण आनंदले आणि त्यांनी काय केलं? गोकुळीच्या सुखा, एवढं सुख झालं. त्याचा परिणाम काय झाला? गोकुळातल्या सर्वांना आनंद झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी गुढ्या उभारल्या, तोरण उभारली आणि सर्वांनी आनंद असणारा व्यक्त केला. तर कमी वेळामध्ये माझ्याच्यानं तुमच्या समोर जेवढं गोकुळ उभं करता येईल तेवढं गोकुळ मी उभं करण्याचा प्रयत्न करते. विठ्ठल विठाला 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 विठाला. कंसाची बहीण म्हणजे कोण? देवकी. आता देवकी जी आहे ती उपवर झालेली होती. आता तिचा विवाह करायचा कंसाने ठरवला. आता विवाह करायचा तर कोणाशी करायचा? कोणाशी करायचा? तर मग कंसाचा बालपणीचा असणारा एक मित्र होता. त्याचं नाव होतं वसुदेव. वासुदेव नाही, वासुदेव हे कोणाला म्हणतात? भगवान श्री कृष्णाला असणारं वासुदेव म्हणतात. वसुदेव कोणाला म्हणतात? श्री कृष्णांच्या वडिलांना काय म्हणतात? वसुदेव म्हणतात. आता वसुदेवाशी करायचा ठरवला. लग्न झालं, सुखा आनंदामध्ये लग्न झालं. आणि आता लग्न झाल्यानिशी वरात निघाली. आता वरात इथं सगळ्यांनाच कळती का नाही महाराज? वरात निघाली. आता वरात गावाच्या ऐन मधोमध येऊन थांबली. आता वरात मधोमध्ये येऊन थांबल्यानंतर अशी आकाशवाणी झाली. ए कंसा, तू एवढा तुझ्या बहिणीची आनंदाने वरात काढत आहेस, एवढ्या आनंदाने लग्न लावून देत आहेस, पण तुझ्या बहिणीचा जो आठवा पुत्र आहे ते तुझा घात करणार.
आकाशाची वाणे सांगत असे कंसा मानी हा भर मानी भरोसा भरोसा बोलण्याचा विठ्ठल कंसा, हा जो तुझ्या बहिणीची तू एवढ्या आनंदाने असणारी वरात काढत आहेस, एवढ्या आनंदाने तू तुझ्या बहिणीची वरात काढत आहेस, पण तुझ्या बहिणीचा जो आठवा जो येणारा पुत्र आहे, तो पुत्र तुझा घात ठरेल, तो तुला मारेल अशी आकाशवाणी असणारी झाली. आकाशवाणी शांत झाली. आकाशवाणी शांत झाली. कंस रागात आला. कंसाने काय केलं? घेवनिया खड्ग माराया धावला, खड्ग माराया धावला, घेवनिया खड्ग माराया धावला, खड्ग माराया धावला, हात तो धरीला वसुदेवे, हात तो धरीला वसुदेवे, हात तो धरीला वसुदेवे. त्यानं उठला, घेतला खडक आणि बहिणीला मारायला उठला. मग आता वसुदेवांनी काय केलं? धरला तो खडक आणि म्हणे, ए मूर्खा, तू तुझ्या बहिणीला मारतोयस, तुला कळते का नाही? म्हणे तू एक ना एक दिवस मरणार तर आहेस, एक ना एक दिवस माणसाला जायचं आहे, पण बहिणीचा हत्यारा म्हणून कलंकित होऊन मरण्यापेक्षा तू चांगलं मर, साधं मरण मर. आता एखाद्याला साम दाम दंड भेद ह्या भाषा कळत नाही, मग त्याला वेगळ्या भाषेत समजावं लागतं. मग त्याला समजवलं. मग वसुदेव म्हणाले, तू काय कर, आम्हाला बंदी शाळेत असणार ठेव. बंदी शाळेत असणार ठेव म्हणल्यानंतर मग आता आपल्या पूर्वजांनी काय सांगितलेलं आहे? यत्र नारी असतु पूज्यते, नारीचं पूजन केलं पाहिजे, नारीला हात लावता कामा नाही, असं आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. आता प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये बाया नाचलेल्या होत्या, पण एकमेव शिवाजी महाराज असे असणारे होते, त्यांच्या दरबारामध्ये बाई नाचली नाही. बरोबर आहे का चुकीचे? जरी होता शिवाजी राजा, जरी होता शिवाजी राजा, सुखी राही प्रजा, माय बहिणीची इज्जत राहो, धन्य धन्य शिवाजी सरदार जी 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 जी, धन्य धन्य शिवाजी सरदार जी 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 जी. शिवरायाच्या छाये खाली कोणीच नव्हतं वान, शिवरायाच्या छाये खाली कोणीच नव्हतं वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काळ्या राती चमकत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती चमकत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची ऋण, अशीच देखणी होती एका मुसलमानाची ऋण. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो गुणवान, राजा तो गुणवान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायाच्या दरबारामध्ये एकदा असं सुद्धा झालं नाही की बाई नाचलेली आहे. प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये
प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये बाई नाचली, पण एकमेव असे असणारे शिवाजी महाराज होते, त्यांच्या दरबारामध्ये बाई नाचली नव्हती. विठ्ठल विठाला 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 विठाला. वसुदेव म्हणाले, कंसा तू तुझ्या बहिणीला मारू नकोस. काय म्हणते आपली संस्कृती, काय म्हणते आपली संस्कृती? तू नारींचा सन्मान केला पाहिजे, नारींचा सन्मान केला पाहिजे. तू तू तिला मारू नकोस. तू काय कर, आम्हा दोघांना बंदी शाळेत असणार ठेव. बंदी शाळेत ठेव म्हणल्यानंतर मग कंसाला सुद्धा वाटलं की अरे ठेवू. मग त्याने काय केलं, गेला कंस आणि बंदी शाळेमध्ये दोघांना ठेवलं. आता पहिला पुत्र झाला, पहिला पुत्र झाला. आता पुत्र झाल्याबरोबर सेवकांनी तो पुत्र हातात घेतला आणि हातात घेऊन त्यांनी काय केला, कंसाकडे घेऊन गेले. कंसाने त्या पुत्राकडे बघितलं. आता दया तर कोणाला पण येते. एखादं नाजूक गोंडस बाळ असेल त्याची दया तर सगळ्यांनाच येत असते. मग कंसाने त्या बाळाला बघितलं, भाई एवढं गोड बाळ, आता याला कसं माराव. मग त्याने काय केलं, ते हातातलं जे बाळ आहे ते बाळ त्याने सेवकांच्या हातामध्ये वापस दिलं. का? कारण की आपला वध कोणता करणारे, आठवा असणारा आपले वध करणारे. मग आता पहिल्याला मारून काय करायचे, ही वार्ता कळाली. कोणाला कळाली? नारद महर्षींना ही वार्ता कळाली. मग नारद महर्षी गेले. आता नारद महर्षींचं एक प्रमाण एकदम भारी. कुठे जिथं जातील तिथं कार्डा लावून येणार म्हणजे येणार, हो का नाही आदिनाथ महाराज? कार्डा लावून येणार म्हणजे येणार. नारद महर्षींचा विनयचा झणकार कोणता होता? नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण झणकार करत नारायण 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 नाम घेत घेत नारद महर्षी कंसाकडे आले. आता कंसाला काय म्हणतात, ए कंसा, तू आता ज्या पुत्राला सोडून देतोयस ते पुत्र तुझ्या बहिणीचा आहे आणि त्याच्यातला जो 8वा जो येणारा पुत्र आहे तो तुझा काळ ठरणार आहे हे माहिती असून सुद्धा तू सर्व पुत्रांना सोडून देतोयस, तुला लाज वाटते का, असं म्हणतात नारद महर्षी. मग आता नारद महर्षींना ही गोष्ट माहिती होती की आता कंस जर असेच पुण्य कामे करत राहिला तर भगवान परमात्मा अवतार घेतील का, किसनप्पा घेतील का अवतार, नाही ना. त्याचप्रमाणे एवढं पुण्य तू करू नकोस. मग आता त्यांनी सांगितलं कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही 8वा होऊ शकतो. आता गावाच्या वट्यावर, गावामध्ये एक वट्टा असते म्हणजे असते, त्या वट्याला नाव काय असते महाराज, कुत्सर वट्टा. त्या कुत्सर वट्ट्यावर गावातले
IPS IAS PIG हे सगळे बसलेले असतात. UPSC MPSC चे टॅलेंटेड विद्यार्थी, एकदम टॅलेंटेड विद्यार्थी. त्या विद्यार्थ्यांना म्हणजे त्या माणसांना गावामध्ये येण्यापासून कोण आलं, कसं आलं, कधी आलं, काय झालं, कोणाचं लग्न जमलं, कोणाचं मोडलं, पुन्हा कोण मेलं, कोण जिवंत आहे, कोण जन्मलं, कधी जन्मलं, सगळं माहिती असते. ते लोक एवढ्या मोकळ्या मनाचे असतात, एवढ्या मोकळ्या मनाचे असतात, जे तुम्ही विचारणार तर नाहीत, विचारणार तर काहीच नाही. एकाचं लग्न जमलं होतं बघा, पाहुणे बघायला आले. आता पाहुणे बघायला आल्यानंतर मग आता सगळेजण आले. मग आता गावातील मंडळीला विचारलं, श्यामभाऊचं घर कुठे आहे महाराज, श्यामभाऊचं घर कुठे. मग आता श्यामभाऊ कोण, श्यामभाऊ. हां, मग त्यांनी सांगितलं, हो का, सरळ गेल्यास डावीकडे वळल्यास, उजवीकडे गेल्यास, पुन्हा सरळ गेल्यास, उजवीकडे वळल्यास, सरळ गेल्यास, डावीकडे वळायचं. पुन्हा घर कोणाचे, श्यामभाऊचं घर आहे. मग त्यातला रामभाऊ म्हणला की कशाला जायचं तुम्हाला श्यामभाऊच्या घरी. ते म्हणाले आता सोयरी काय लग्नाची, सोयरी काय लग्नाचं बोलायचे. मग आता ते पण म्हणाले लग्नाचं बोलायचे, त्याला तुम्ही पोरगी देणार आहेत. बाबू त्याला तर बसता बी येत नाही, त्याला तर बसता बी येत नाही. मग आता सोयरी मोडली, ते वाहुणे वापस गेले. दुसऱ्या दिवशी ते जे बोलला होता रामभाऊ, त्याच्या घरी भांडण आलं, त्याच्या घरी भांडण आलं. मग आता त्याच्या घरी ते म्हणायला लागले की अरे तू असं बोललासच कशामुळं बोललास, तू हे असं का बोललास. असं म्हणल्यानंतर मग आता ते पण म्हणाला की नाही मी सभासदी म्हणलो. मग त्याचप्रमाणे कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही आठवा होऊ शकतो. विठ्ठल आता नारद जी म्हणतात जिसकी कोई बात कभी रद्द नहीं हो सकती उसे कौन कहते हैं, सुमनता है, उसे कौन कहते हैं, उसे कौन कहते हैं, नारद कहते हैं. आता ज्याची कोणतीच गोष्ट कधीच टळली नाही आणि कधी टळणार सुद्धा नाही, त्यांना म्हणतात नारद महर्षी. आता नारद महर्षी म्हणाले की नाही बाबा, कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही आठवा होऊ शकतो. म्हणून तू पुण्य करायच्या मार्गाला जाऊ नकोस. विठ्ठल मग तू पुण्य करू नकोस असं सांगितलं. आता नारद महर्षीला एक गोष्ट लक्षात होती, आता ह्यानं जर पुण्य केले, ह्यानं जर पुण्य केले तर देव अवतार घेईल का किसनप्पा, घेईल का. हो, अब देव अवतार घेणार नाही. अरे जरा मंडळीनं थोडं तरी बोलत चला, मला जर ऐकायचा सुद्धा प्रॉब्लेम आहे आणि मला जर बोललं नाही तर मला कळत नाही, आलं का लक्षात. पण थोडं बोलायचं असते. आता इथं येणारे सगळे जे लोक आहेत, सगळे लोक आहेत म्हणजे एकेकाला कसं जेलमधून काढून आणून बसवल्यासारखं बसलेत. कोणी हसं बी नाही, कोणी रडा बी नाही, कोणी बोल बी नाही, काहीच कळलं नाही मला तर. आता भक्ती करायचे सुद्धा खूप प्रकार सांगितलेले आहेत बघा. भक्ती करायची आहे तर भक्तीमध्ये कंजूसपणा टाळला पाहिजे. पैसा खर्च होतो. भक्ती करायची आहे पण आता तुम्हाला जर इथं गेटवर कोणी थांबलं होतं का. आता महाराज तुम्ही मला म्हणताल कंजूसपणा नको, पैशाचा विचार करायचा नाही, पण भक्ती करायला पैसा लागत नाही. आता तुम्हाला जर कोणी म्हणलं की महाराज इथं यायला तुम्ही आता राधिका दिदीचं कीर्तन आहे, राधिका दिदीचं कीर्तन आहे, कोणी दरवाजावर उभं होतं का, 100 रुपये द्या कीर्तनाला बसा म्हणलं का कोणी नाही ना. मग त्याचप्रमाणे भक्ती करायला पैसा लागत नाही. मग भक्ती कशी करायची, भक्ती कशी करायची महाराज, एकदा हात वर करा. हरी जय जय राम कृष्णा हरी, जय जय राम कृष्णा हरे, जय जय राम कृष्णा हरे, हरे जय जय राम कृष्णा हरे, जय जय
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण काही दुखाने ना. हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे पैसा न लागे रुपया न लागे न लागे दमडी दुमडी बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम बोलो श्याम श्याम श्याम. पैसा लागत नाही, रुपया लागत नाही, भक्ती करायची म्हणलं तर भक्ती कशी सुद्धा होते बघा महाराज. आता भक्ती करायची म्हणलं तर अरण्यातच राहावं लागते का नाही. आता एक मावशी होत्या बघा, एक मावशी होत्या, त्यांना अंगामध्ये वाटलं की राव आपल्याला भक्ती करायला पाहिजे. मग आता भक्ती करायची तर भक्ती कशी करणार त्या. मग त्यांनी काय केलं, घेतली कॅन्डल. आता घरामध्ये लय ताण होता, नवरा भांडायचा रोज, मग लेकरं सुद्धा ताण द्यायचे, लेकरं नुसते कुजबूज 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 ऐकून ऐकून कंटाळा आला. मग आता म्हणणे आपल्याला आता भक्ती करायची, आजपासून मी भक्ती करणार, आजपासून मी सुधारले असं त्या म्हणाल्या. मग त्यांनी काय केलं, निघाल्या, घेतली आपली दिवा घेतला. काय म्हणे, मला मरणाची भीती वाटत नाही म्हणून त्या गेल्या. समोरून एक काका आले. त्या बाबांनी विचारलं, अहो कौसाबाई कुठे जायला. कौसाबाई म्हणे अरण्यात चालले, भक्ती करायची. मग ही कशाला घेतली, मशाल ते दिवा नसते का रॉकेलवर जळालेला कंदील, हा ते कंदील कशाला घेतलाय तुम्ही हातामध्ये. तर त्या म्हणे मला मरणाची भीती वाटत नाही. मग आता त्यांनी विचारलं, मरणाची भीती वाटत नाही तर कंदील कशाला हातात घेतलाय. बाईचं उत्तर आहे का बरं का, इचकाट्याची भीती वाटते. मग आता मरणाची भीती जिला वाटत नाही तिला इचकाट्याची भीती वाटली. मग आता गेली अरण्यामध्ये, मस्त बसली, डोळे बंद केलेत आणि म्हणे ओम नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं. आता करायला लागले, डोळे बंद केले. विचार आला घरच्यांचा, बाई आपला नवरा काय करत असेल, आपला नवरा काय करत असेल. नवऱ्याचा विचार पहिल्यांदा बायकोच्या मनामध्ये येते. मग आता नवऱ्याचा विचार आला तर नवरा काय करत असेल, जेवले असतील का, पहिल्यांदा जेवले असतील का. मग लेकरं काय करत असेल, लेकरांनी जेवले असतील का, नाही. दुसरी गोष्ट, कुलूप लावून आले का घराला. आता इथं बसलेल्या सगळ्या माता मावळ्यांना एकच टेन्शन आहे. एक बाई होती बघा, कीर्तनाला येऊन बसली होती, माझंच कीर्तन चालू होतं, कीर्तनाला येऊन बसली होती. हा येऊन बसली आणि म्हणे आता डोक्यामध्ये पहिले ज्या गावामध्ये कीर्तन होतं त्या गावामध्ये थोडीशी भीती होती चोऱ्यांची. मग आता आली कीर्तनाला येऊन बसली, रिपीट वापस द्यायची, यायची वापस द्यायची, यायची वापस द्यायची. कीर्तन सुटलं, मी मावशीला विचारलं, ओ मावशी तुम्ही येर जरा का करू लागलात कीर्तनामध्ये, एका ठिकाणी बसून कीर्तन ऐकायचं ना. मग त्या मावशी मला म्हणाल्या, अगं राधा तुला काय सांगू, सध्या गावामध्ये चोरांचं तुफान आहे, चोरे यायला चोऱ्या करून चाललेत, मला तर काही कळतच नव्हतं.
मग आता मी कुलूप लावले का नाही पहिले विसरले, मग ते बघून आले, मग कुलूप लावलेलं नव्हतं, मग कुलूप लावलं तर मग आता ते कुलूप वळून बघायचं विसरले. बघा बाया एवढ्या भादर असतात, मग थोडस कंजूसपणा नको, जरा नीट बसाव, नीट लक्ष द्यावं, महाराज काय म्हणतात ते ऐकावं, झोपू नाही. आता दुसरी भक्ती कशी करायची, भक्ती करताना आळस असणारा नको. आळस असल्यास काय होतं, एक अजून एक दृष्टांत सांगते. राम भाऊ आणि श्याम भाऊ जांभळीच्या झाडाखाली, दुपारची वेळ होती, मस्त 1:15चा टाइम झालेला होता. आता जेवण करायची, सगळ्यांना भूक लागलेली होती. मग आता 2 जण जांभळीच्या झाडाखाली येऊन झोपले. जांभळीच्या झाडाखाली येऊन झोपले, निवांत झोप लागली. झोप लागल्या गणित आता श्यामभाऊच्या तोंडामध्ये जांभूळ पडलं. रामभाऊला म्हणे, श्यामभाऊ माझ्या तोंडातलं जांभूळ एकदा काढा बरं, ढकला बरं ते जांभूळ. मग आता श्यामभाऊ काय म्हणतात, अरे बाबा तुला 100दा सांगितलं, माझ्या तोंडामध्ये इथं माशी बसलेली आहे, मी ती माशी अजून ढकलली नाही, मी तुझ्या तोंडावरलं जांभूळ कधी ढकलू. एवढे आळशी असतात बघा लोक. त्याचप्रमाणे तुमची कंडिशन झालेली आहे, नीट बोल बी नात, नीट काही करणार. इथं मला काहीच कळत नाही, इथं कोण झोपले आणि कोण जागे, म्हणून थोडस आम्हाला पण कळू द्या इथे सगळे जागेत म्हणून. विठ्ठल विठाला 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 विठाला. आता कंसाने ते लेकरू घेतलं, ते बाळ घेतलं, गर 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 फिरवतोय कंस, आणि त्या बाळाला त्या डायरेक्टली त्या शिळेवर आपटून टाकलं. त्या शिळेवर आपटलं. असं पहिल्यांदा नाही केलं कंसाने, एक बाळ घेतलं त्याला मारलं, तसंच दुसऱ्याला घेतलं, दुसऱ्याला सुद्धा मारलं, तिसऱ्याला सुद्धा मारलं. असे करत करत त्याने 7 बाळ मारले. आता 7वा जो गर्भ होता तो गर्भ रोहिणीच्या पोटामध्ये ट्रान्सफर झाला. तो गर्भ कोणाचा होता, बळरामाचा असणारा तो गर्भ होता. मग 8व्या गर्भामध्ये कोण होतं, भगवान श्रीकृष्ण असणारे त्या गर्भामध्ये होते, भगवान श्रीकृष्ण. आता ज्या वेळेला देवकी माता गरोदर होत्या, त्यावेळेला त्यांच्या पोटाचं जे तेज होतं ते सूर्यापेक्षा दैदिप्यमान असणारं ते तेज होतं. सूर्यापेक्षा जास्त ते तेज उजळू लागलं, एवढा प्रकाशमय, पूर्ण बंदीशाळा प्रकाशमय झालेली होती. त्या तेजामध्ये एवढं असणारं गंभीर असणारं तेज त्या बंदीशाळेमध्ये झालेलं होतं. आता ते तेज कंसाच्या डोळ्यानिशी पडलं, कंस सुद्धा ते तेज बघून जळून भस्म होऊ लागला. एवढं असणारं तेज त्या बंदीशाळेमध्ये पडलेलं होतं. विठ्ठल विठाला 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 एवढं असणारं तेज त्या बंदीशाळेमध्ये होतं. मग आता ते जे तेज होतं, ते जे तेज होतं ते काही साधारण तेज नव्हतं. ते तेज होतं भगवान परमात्मा त्या गर्भामध्ये वाढू लागले, म्हणून त्या गर्भाला एवढं असणारं तेज असणारं होतं. आता भगवान परमात्म्याचा जन्म झाला. भगवान परमात्मा जन्मले तेव्हा किती वर्षाचे जन्मले होते महाराज, किती? अहो बोलत चला, हो मला ऐकू येत नाही, आधीच किस्से नप्पा जरा मोठ्यानं. किती वर्षाचे होते? 8 वर्षाचे असणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा होते. मग आता त्यांनी बघितलं देवकी मातेने भगवान परमात्म्याला म्हणे, देवा ओ देवा, तुम्ही लहान होऊन जन्माला या, तुम्ही एवढे मोठे होऊन जन्माला आलात, तुम्हाला कोणीच आमचं पोरग म्हणणार नाही. विठ्ठल विठाला विठाला तुम्हाला कोणीच आमचा मुलगा म्हणणार नाही, कोणीच तुम्हाला आमचा पुत्र म्हणणार नाही, असे ते म्हणू लागले. मग आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय म्हणाले, बाबा ओ बाबा, तुम्ही काय करा, फक्त एकच गोष्ट सांगण्यासाठी येतोय, तुम्ही मला कुठे नेऊन सोडा, नंदाच्या घराला. घराला
घरा नंदाच्या घराला मजरे ही गोकुळाला मजरे ही गोकुळाला नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला मजरे बाबा मला तुम्ही कुठे नेऊन सोडा नंदाच्या घराला नेऊन सोडा मग भगवान परमात्म्यांनी 8 वर्षाचा असणारा जो बालक आहे त्या बालकाने शिशु रूपामध्ये जन्म घेतला बालक छोटस ताणणे तेव्हा वसुदेवाने त्या बालकाला बघितला तर भगवान परमात्म्याचा 8 असणारा आकडा जो आहे तो एकदम असणारा प्रिय आहे मग आता भगवान परमात्म्याचा जन्म झाला अष्टमीच्या दिवशी भगवान परमात्मा ज्या बंदीशाळेमध्ये होते त्या बंदीशाळेला द्वार किती होते महाराज 8 होते सिपाही किती होते 8 असणारे एवढं सगळं असणारं 8च्या आकड्यामध्ये होतं भगवान परमात्मा सुरुवातीला जेव्हा भगवंतानी जन्म घेतला त्यावेळेला किती 8 वर्षाचे होते भगवंताचा अवतार कितवा आहे 8वा भगवान परमात्मा कितवा गर्भ होते 8वा म्हणून भगवान परमात्म्याचा आकडा कोणता फेवरेट आहे 8 मग आता वसुदेवांनी ते लेकराला घेतलं टोकरीमध्ये घेतला आणि चमत्कार काय झाला बंदीशाळेचे सर्व दरवाजे ऑटोमॅटिकली उघडले आपोआप सर्व बंदीशाळेचे दरवाजे उघडले आणि जे सर्व सिपाही जे होते सैनिक जे होते सर्वांना झोपा लागल्या आता त्यांनी त्या टोकरीमध्ये भगवान त्या छोट्या बाळाला घेतलं आणि ती टोकरी घेऊन ते सरळ यमुना नदीपाशी गेले मजल दर मजल करत थोडं दम्मानी चलत ते यमुना नदीपाशी गेले आता एवढा पाऊस चालू होता त्या पावसामध्ये काय झालं यमुनेचं पाणी कसं वाहू लागलं एकदम असणार यमुनेचं पाणी यमुनेच्या पाण्याला एवढा पूर आलेला होता नदीमध्ये असणारे अशा लाटा उकळू लागल्या पाणी वाढू लागलं पाणी वाढू लागलं मग आता ह्यांना मध्ये जाता येईना मग आता वसुदेवांनी विचार केला आता काय का होईना आपल्याला मध्ये जायचे मग वसुदेव मध्ये निघाले आत गेले त्यावेळेस पाणी इथपर्यंत आलं कुठपर्यंत इथपर्यंत आलं तरी वसुदेवांना काही वाटलं नाही इथपर्यंत आल्या भोवती भगवान परमात्म्याने यमुना मातेला प्रार्थना केली ए माते तू काय कर फक्त आणि फक्त ही एकदा आम्हाला गोकुळाला जाऊ दे आता यमुना माता काय म्हणे नाही म्हणे भगवान परमात्मा तुम्ही आलात तर आलात पण तुमचं दर्शन घेतल्याशिवाय मी जाऊ देणार नाही मग असं म्हटल्याबरोबर भगवान परमात्म्याने जो अंगठा आहे तो अंगठा यमुना मातेला लावला तेने लावी याला अंगूठ तेने लावी याला अंगूष्ठ la
भाग असणारे झाले. मध्ये रस्ता झाला आणि वसुदेव आणि त्यांचा पुत्र जो आहे ते दोघ जण टोकरीमध्ये तो भगवान श्रीकृष्णांना घेऊन ते दोघे जण आता यमुना नदी पार केली. यमुना नदी पार केल्याबरोबरच गोकुळामध्ये त्यांनी भगवान श्रीकृष्णाला असणार ठेवलं आणि ते असणारे परत आले. विठ्ठल आता ते परत आले. आता गोकुळामध्ये काय झालं, सर्वांना आनंद झाला. सकाळी उठून बघतात तर काय की नंदाला पुत्र झाला. बाप रे, एवढ्या वर्षानंतर नंदाला पुत्र झाला. सगळीकडे आनंद पसरला. अभंगाच्या दुसऱ्या चरणात बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण एवढा आनंद झाला. गोकुळवासियांनी काय केलं, अभंगाच्या तिसऱ्या चरणात आगमन झालं. सगळ्या गोपी आनंदले. त्यांनी गुढिया आणि तोरणे उभारली. आणि नंतर काय झालं, सगळ्या आता बाया ज्या आहेत, बायांना सगळ्यात जास्त उत्सुकता असते बघा, लेकराला बघायला जायची. एवढा लाडका, गोकुळातल्या सर्वांचा लाडका जो असणारा होता तो कोण होता, कृष्ण परमात्मा होता. कृष्ण परमात्म्याचं नंदा घरी आगमन झालं. सर्वांना आनंद झाला. आणि बाया एका माग एक सगळ्या जणी सुटवडा घेऊन येऊ लागल्या. आणि एक धाऊ लागली. गवळण म्हणती वा म्हणती गवळणीला पुत्र झाला यशवदेला. म्हणती वा म्हणती गवळणीला पुत्र झाला यशवदेला. गवळण म्हणती वा म्हणती गवळणीला पुत्र झाला यशवदेला. गवळण म्हणती वा म्हणती गवळणीला पुत्र झाला यशवदेला. एक धावी की
यशोदेला म्हणती व म्हणती गवळणीला आला यशोदेला सांगती हो सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला सांगती हो सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला. भगवान परमात्माचं आगमन झालं एकुणिकीला सांगायला. अगं बाहेर एक लेणार असते बघा, काही झालं की लगेच जाऊन सांगायचं. मग त्याचप्रमाणे गवळणी आता एकुणिकीला सांगायला, अगं नंदाच्या घरी बाळ जन्माला आला. मग कोण आला तर एक असणार छोटस गोंड सुंदर असणारा मुलगा त्यांना झालेला आहे. मग आता भगवान परमात्म्याच्या पूर्ण गोकुळामध्ये असणारा आनंदी आनंद झाला. सगळे नरे नारी आनंदले. आणि ज्या ज्या गवळणी भगवान परमात्म्याला बघायला यायच्या, त्यांचं जे स्वरूप आहे ते पाहून त्यांचं जे मन आहे ते भगवान परमात्म्याला त्या अर्पण करून जायच्या. असं असणार एवढं रममान असणारं सुख त्या गोकुळामध्ये झालं. विठ्ठल विठाला 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 विठाला. आता त्यानंतर आता भगवान परमात्मा जसे जसे मोठे होऊ लागले, आता गर्गमुनी जे होते यदुकुळाचे गुरु कोण होते? गर्गमुनी. आता गर्गमुनींना बोलवून घेतलं. मग आता कंसाला आता ज्या वेळेला भगवान परमात्माचा जन्म झाला त्या 2 ते 3 दिवसानंतर आता मथुरा जी होती त्या मथुरेमध्ये पेठ होती. तिथे दह्या दुधाची विक्री करण्यासाठी गोकुळवासी जात असायचे. त्यावेळी आता गोकुळातले गोकुळवासी नंद बाबा तिथे गेले, वसुदेवाची भेट घेतली, वसुदेवाने हालचाल विचारला. मग आता हे सगळं झालं. मग ह्यांच्या नंदाच्या कानावरती आलं की आता तिथे जे आहे कंसाने देवकीचे 6 मुलं मारलेले आहेत, असं कानावर आलं त्याच्या. विठ्ठल असं त्याच्या कानावर आलं. मग असं कानावर आल्यानंतर मग आता त्यांनी विचारलं की मग आता हा काय करणार आहे, की त्याच्या कंसाच्या कानावर अशी गोष्ट आलेली आहे की भगवंताचा जो अंश आहे, जो अवतार आहे तो गोकुळामध्ये पाळत आहे. म्हणून आता गोकुळामध्ये 10 दिवसाचं बाळ झालं की त्या बाळाला मारण्यासाठी त्यांनी कोणाला पाठवलंय? राक्षसीन पाठवलेली आहे. असं म्हटल्याबरोबर मग आता नंद बाबाला टेन्शन आलं. मग आता कोणाला पण वाटणार ना राव, आपलं लेकरू आहे, लहान लेकरू आहे, छोटं बाळ आहे. आता आपलं जे लहान बाळ आहे त्या लहान बाळाला जर काही जरी झालं तर आईचा जीव कसा खालीवर 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 होतो, त्याचप्रमाणे आईचा किंवा वडिलांचा दोघांचा सुद्धा जीव खालीवर होतो. त्यावेळेला जीवात जीव नव्हता बघा नंद बाबा घरी गेले. घरी जाऊन पाहतात तर काय, अरे आपला कान्हा सुखरूप आहे ना, कान्हा सुखरूप दिसला. तेव्हा वसुदेवांच्या मनामध्ये नंद बाबांच्या जीवामध्ये जीवाला विठ्ठल विठाला 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 जीवाला. आता त्यानंतर काय झालं, आता एक राक्षसीन कंसाने पाठवलेली होती. मग आता ती राक्षसीन का पाठवली होती की आता त्या राक्षसीन जी होती तिच्या स्तनामध्ये असणारं दुधाच्या जागी विष असणारं कालवलेलं होतं. आता ते विष कोणतं होतं? काळ कुट्ट असणारं विषारी असणारं विष जे होतं ते तिच्या स्तनामध्ये असणारं होतं. तिने ते स्तनामध्ये विष धारण केलं आणि गोकुळाच्या द्वारामध्ये आली. गोकुळामध्ये आल्या गणेश एवढी सुंदर जणू काय अप्सराच अवतरलेली होती, एवढी सुंदर. तिचं वर्णन नाथ बाबा करतात. नामा म्हणे आली नंदाची आगरा, नामा म्हणे आली नंदाची आगरा, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना. नामा म्हणे आली नंदाची आगरा, नामा म्हणे आली नंदाची आगरा, स्वरूप सुंदरा
होती, एकदम पूर्ण असा शृंगार असणारा केलेला होता. ती आली, नंदाच्या दारात येऊन थांबली आणि यशोदा मातेला तिने बघितलं, ह्या पण घरामध्ये लेकरू आहे. भगवान परमात्मा त्यावेळेस रडत होते. मग तिनं आली, यशोदा माता तेव्हा बाहेर घुसळण करू लागल्या. यशोदा मातेला म्हणाली, ए यशोदा, अगं मला ओळखलंस का? तुमच्या लग्नामध्ये होते बघ मी, तुझी लई लांबची बहीण आहे मी. तुम्हाला सांगितलंच नाहीस तुला पुत्र झालाय म्हणून, तुला पुत्र झालाय म्हणून सांगितलंच नाहीस. मग बायांना कशाची हे असती, गोडी असती, चौकशी करायची लई गोडी असती. मग थोडीफार चौकशी केली. आता तिनं एवढी विचारपूस करायला लागली. मग तेव्हा नंतर म्हणली, तुझं लेकरू कुठे? तुला मुलगा झालाय म्हणे, तुझा मुलगा कुठे गेला? असं म्हटलं. बरं, मग यशोदा माता म्हणे, बघ तो आतमध्ये शय्येवरती आराम करत आहे, पाळण्यामध्ये झोपलेला आहे. तेवढ्याच वेळामध्ये मग झोपलेला आहे म्हटल्यानंतर मग आता ती म्हणाली, मला भेटू दे ना. मग आता ते ही काय म्हणाली, यशोदा मैया काय म्हणाली, नाही 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 नाही, नको नको नको, लेकरू झोपलेलं आहे. असं म्हटल्याबरोबर भगवान परमात्म्याने अशी डरकाळी फोडली, असे रडायला लागले की जणू काहीतरी झाले. मग आता पुतना पळत त्या कक्षामध्ये गेली आणि भगवान परमात्म्याला स्तनाचं पान करायला चालू केलं. विठ्ठल विठाला 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 स्तनपान करायला चालू केलं. भगवान परमात्म्याने डोळे बंद केले. आता डोळे बंद केले याचं खूप असणारे कारण आहे, जे मला माहिती आहे मी तुम्हाला सांगते. आता ज्या वेळेला समुद्र मंथन असणार झालं, त्यावेळी भगवान श्री शंकरांनी विष प्राशन केलं. त्याचमुळे भगवान श्रीकृष्णांनी भगवान शिवशंकरांना आवाहन केलं की म्हणे, भगवान शंकरांना आवाहन केलं की तुम्ही या आणि मला जे ती पुतना विष देत आहे ते तुम्ही विष असणारं प्राशन करा. मग आता भगवान शंकरांना आवाहन केलं, भगवान शंकरांनी विष प्राशन केलं आणि भगवान श्रीकृष्णांनी तिचे असणारे प्राण खेचायला चालू केले. तू पुतना तळमळायला लागली, तिची आग व्हायला लागली. अरे तिला काही सुधरत नव्हतं. सोडी कृष्ण नाता मेले मेले रे अनंता, मेले रे अनंता, मेले रे अनंता. सोडी कृष्ण नाथा टाइम थोडा कमीच आहे. आता फक्त 15 मिनिटं उरलेले आहेत, त्याच्यामध्ये ऐकून घ्या. आता तिचे भगवान परमात्म्याने प्राण काढायला चालू केले. पुतना ओरडायला लागली आणि तिच्या मूळ रूपामध्ये आली. मूळ रूपामध्ये गावाच्या बाहेर जाऊन अशी दणाकेदार आवाज झाला. त्यावेळेला सगळे गावकरी, नंद बाबा, यशोदा मैया सगळे असणारे तिथे आले आणि भगवान श्रीकृष्ण कुठे, नंदाचं पोरग हरवलं, पोरग कुठेच दिसेना असं झालं. पोरग कुठंच नाही म्हटल्यानंतर त्यांनी आजूबाजूला शोधायला चालू केलं. तेव्हा सगळे गावकरी असणारे गावाच्या बाहेर गेले. गावाच्या बाहेर असा मोठा आवाज झालता. सगळे गावकरी गावाच्या बाहेर जाऊन थांबले. विठ्ठल गावकरी गावाच्या बाहेर गेले. गावकऱ्यांनी पाहिलं की आता हे लेकरू आता कुठे, की आता एकदम चतुर्भुज रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत आणि भगवान श्रीकृष्णाने माया आवरली आणि रडायला चालू केलं. आता मायेचं काळीच कसं असतं, एकदम असणारं हळवं असतं. यशोदा मैया रडायला चालू झाली. म्हणे त्या कृष्णाला खाली आणणारे कोणीतरी. मग आता काही गवळ्यांनी मिळून भगवान श्रीकृष्णाला खाली आणलं. आता भगवान परमात्म्यांनी हिचा पुतणीचा सुद्धा असाच असणारा वध
केला. मग आता पुतनेचा वध केला. मग आता त्या पुतनेच्या देहाचं काय केलं? तिचा जो देह होता त्या देहाला त्यांनी त्या देहाचे तुकडे तुकडे असणारे केले आणि ते जाळून टाकले. ते जाळल्यानंतर त्या देहाचा वास कशाचा येऊ लागला महाराज? चंदनाचा एकदम घमघमाट सुटला होता, सुगंध सुटला होता. का? कारण की तिला भगवंताचा असणारा स्पर्श झाला होता. म्हणून एवढा सुंदर असणारा आवाज वास सुटला होता. विठ्ठल आता इथं सर्वांना भूक लागलेली आहे. सगळ्यांनी जेवण नाहीत केलेले. सुमनताईला तरी लईच भूक लागलेली आहे. मग आता झालेली सेवा रामनाथाच्या चरणी अर्पण करते. काही चुकलं असलं तर मला माफ करा. आणि गोखुळीच्या सुखा अंत पार नाही देखा. हे अभंग मी आजच्या सेवेकरिता निवडलेला होता. पण हा अभंग तुम्हाला कळाला नाही असं तर होणार नाही. जर कळाला नसेल तर पुन्हा कधी कळ. हे जरी नाही काल परी दुसऱ्या येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल परी दुसरा येईल. जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून देईल. सरत शेवटी बा आमचे काय बाईल. आमचे काय बाईल. बोल तो कैसा बिना माधवारी. बोल तो कैसा बिना माधवारी. बोल तो कैसा बिना माधवारी. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. लट्टिकेनं बोलू आम्ही वर्तमान बोलू. लटकेन बोलू आम्ही. लटकेन बोलू. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. 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 लट्टिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 धांगड धिंगाण. अवघा धांगड धिंगाण. अवघा धागड धिंगाण. अवघा धांगड धिंगाण. अवघा धांगड धिंगाण. सुया घ्या पोत घ्या. दाताचं दातवण घ्या ग कुणी. दाताचं दातवण भाग कुणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. घ्या कुणी काळामणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. तुया घे झालेली सेवा रामनाथाच्या चरणी अर्पण करते. व आजचे पकवाज वादक आपले आदिनाथ महाराज सोनवणे यांनी असणारी खूप सुंदर असणारी पकवाजाची साथ दिली. यांच्याबद्दल समस्त गावकरी मंडळां
प्रती मी यांचे आभार मानते. एकदा यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. आपले आजचे गायनाचार्य हरिभक्तीपरायण किसन अप्पा यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या घ्या. आपले कोण मधुकर महाराज सोनवणे यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या. आहो जरा टाळ्यांचा आवाज येऊ द्या हो, मला ऐकायला येत नाही. आपले हरिभक्तीपरायण राजेभाऊ महाराज कराड यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आपले राजेभाऊ महाराज कंसे यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या. आपले अंकुश महाराज दराडे यांच्यासाठी सुद्धा एकदा जोराच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. महाराज नारायण महाराज कुंडेकर यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या. आपले विनेकरी बाबा यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या. महाराज आपले दयानंद महाराज यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या. आपल्या गावचं आगळं वेगळं असणारे व्यक्तिमत्व असणारे आपले दयानंद महाराज कराड आहेत. आपले साऊंड सिस्टीम वाले दादा लाड साऊंड सिस्टीम, एवढी सुंदर साऊंड सिस्टीम आहे महाराज, एवढी सुंदर साऊंड सिस्टीम आहे. आम्हाला 5 दिवस असणारी एवढी सुंदर असणारी ती साऊंड सिस्टीम चालली. साऊंड सिस्टीम वाल्या काकांचे सुद्धा धन्यवाद आहेत. आपले कॅमेरामॅन स्वर कीर्तनाचा यूट्यूब चॅनल यांचे सुद्धा असणारे फार धन्यवाद मानते. यांनी एका फोन गणेश आलेले आहेत आजच्या कीर्तनासाठी, यांचे सुद्धा असणारे खूप खूप आभार. आणि एकदा स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा. अहो स्वतःसाठी वाजवायला सुद्धा एवढी खडूशी असती का बरं? एकदा मोठ्याने टाळ्या. झालेली सेवा रामनाथाच्या चरणी अर्पण करते व सेवेला विराम देते. रखुमाई पार घुमाई पार घुमार घुमाई पार घुमार घुमाई पार घुमाई. तुका मान चंद तुका मान चंद तुका मान चंद तुका मान चंद तुका मन छंद तुका मन छंद तुका मन छंद तुका मन छंद तुका मान चंद तुका मान चंद तुका मान चंद तुका मान चंद तुका मन छंद तुका मन छंद तुका मन छंद तुका मन छंद मन मोहरी ले गोविंद मन मोहरी ले गोविंद हॅलो बाळ कृष्ण नंदाधारी बाळ कृष्ण नंदाधारी मन मोही ले गोविंदे मन मोही ले गोविंदे बालकृष्ण नंदाधारी बालकृष्ण नंदाधारी आनंददा आ
आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आ आ आनंदल्या नर नारी नर नारी नर नारी आ आनंदल्या नर नारी बाळकृष्ण